तर करूया आपण मॅचला सुरुवात. स्कोरर दिनेश पाटील. नक्कीच दिनेश थोडंसं ब्रेक घेतलं त्यांनी, नक्कीच जेवणासाठी ते त्यांनी ब्रेक घेतलेला आहे. आपण मॅच स्टार्ट करूया. वेळ न घेता सामन्याला आपण करूया सुरुवात. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि सतीश. पहिले षटक आहे प्रमोद म्हात्रेचा. फर्स्ट बॉल. राऊंड विकेटनं पहिला चेंडू स्विंग आणि मिस. अनुभवी गोलंदाज आणि पहिला चेंडू भरपूर चांगला त्याचा पाहायला मिळतो. त्यांनी सांगितलं प्रमोद म्हात्रेने की काही आज रायझिंग स्टार नवदीत खेळाडू आहेत, त्यांना देखील मात्र आम्ही संधी दिली या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलाच चेंडू दरम्यानचा डॉट आला. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेटनं बाकफुला जाऊन कट करत असताना झेल तिथे ड्रॉप झालाय. शॉर्ट पॉइंटला प्रयत्न चांगला केला दरम्यान फिल्डरनं. धावीतनं एक सिंगल मीडिया बाकफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क एवढा चांगला झाला नव्हता. इनफिल्ड मध्ये मात्र हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला फिल्डरनं. तोपर्यंत एक नशिबाची धाव मिळते जे महाराष्ट्र क्रिकेट संघ दामणगावला. आणि सिंगलच्या मदतीनं धावांचा श्रीगणेश होत असताना धावपलक 1 या आकड्यावरती. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट सरपंच चषक 2022 भव्य दिव्य आपल्याला नक्कीच क्रिकेटचा थरार पाहायला मिळतो. आणि आज चांगलं क्रिकेट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल येत्या 7 दिवसामध्ये. 14 फेब्रुवारी आहे. 14 ते 20 फेब्रुवारी या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. फुलटॉस आहे. बॅक टू द बॉलर. विषप मध्ये खेळलेत. फिल्डिंग मध्ये इनफिल्ड मध्ये चांगली होती. जवाहर क्रिकेट संघ रांजनोली पहिल्या इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकल्याच्या नंतर लगेचच फिल्डिंग स्वीकारली प्रमोद म्हात्रेनं. आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी तो करत असताना या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. पुन्हा त्या दरम्यान ऑनड्रेचा हा फटका. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग या दरम्यानची चांगली झाली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धाव मात्र एक मीडिया. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जातीय पुढे. धावसंख्या एकूण 2. मीत 11 कवा टीमचे कॅप्टन आणि तरुली स्पोर्ट्स तरुलीचे कॅप्टन आपल्याला संपर्क साधायचा. नेक्स्ट पाहायला नक्कीच नेक्स्ट मॅच पाहायला मिळाला. शॉट भरपूर चांगला आहे. विनफिल्डला बेदूर मध्ये चेंडू भरपूर वेगाने चालला. स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 6 या आकड्यावरती. षटका दरम्यानचं प्रमोद म्हात्रेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक. राऊंड विकेट ना पुढचा चेंडू. आक्रमण केल्या फटक्यात हवेत खेळत मिसामिंग शॉट. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला केला होता. पण आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र भरपूर वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील या 4 धावा. चांगला प्रयत्न केला फिल्डरना. एका षटकाचा खेळ कंप्लीट झाला. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जय महाराष्ट्र क्रिकेट संघ दामणगाव टीमची धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. बिनगडी बाद 10 अशी एक चांगली सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. आजच्या स्पर्धेचा हा पहिला दिवस आहे. सरपंच चषक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळी उद्घाटन सोहळा आपण कंप्लीट केला. मोठ्या संख्येनं आपल्याला पाहुणे देखील पाहायला भेटले उद्घाटन सोहळ्यासाठी. आणि आपण भावपूर्ण श्रद्धांजली देखील दिली. नक्कीच आज 14 फेब्रुवारी आहे. आणि नक्कीच भरपूर जवान शहीद देखील या दिवसामध्ये झाले होते. पुलवामा येथे नक्कीच झालेला बाण हल्ल्यामध्ये. आणि त्यांना देखील आपण श्रद्धांजली दिली सकाळी या स्पर्धेच्या माध्यमातून. सूरज पाटील जे आमचे सती समालोचक मित्र आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांना देखील आपण श्रद्धांजली दिली.
बघा टॉस साठी कंपल्सरी टॉस बॉक्स मध्ये खेळाडू उपस्थित असणं गरजेचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन महेश दादा ठाकरे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धेचे आयोजक ऑनड्रायचा हा फटका तिथं डीप मध्ये फिल्डर मात्र उपस्थित आहेत. महेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून रबर बॉल फॉर्मॅटची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आपल्याला रांजनोलीच्या मैदानावरती पाहायला मिळते आणि या नक्कीच नित्यानंद ठाकरे चषक या देखील वर्षामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे मित्र महेश दादा ठाकरे यांचा देखील शुभागमन झाला. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून रांजनोली संघ खेळतोय आणि खास करून मात्र रांजनोली संघाला सपोर्ट करण्यासाठी ते देखील इथे दाखल झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या 11 वरती चला वेळ कमी घ्या कारण का ऑलरेडी जास्त आज वेळ एक्स्ट्रा खर्च केला आपण. दीपक आहेत सेकंड ओव्हर मध्ये. साकिंगला फलंदाज निलेश. फुल टॉस आहे. फटका चांगला आहे. धावा देखील मिळतील चांगल्या. पाठवला चेंडूला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. सुपर शॉट. खराब चेंडू आणि त्याच्यावरती अप्रति आक्रमण. निलेशच्या बॅट मधून हा षटकार आला. त्याच्या बॅट मधून ऑलरेडी 2 चौकार देखील आलेत आणि संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती धावपलक आहे. 17 धावा स्कोर बोर्ड वरती. चेंडू भरपूर दूर गेला होता. चेंडू कधी हरवला तर तुम्हाला नवीनच दिला जाईल या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. आम्ही सकाळीच अनाउन्समेंट केली होती. चेंडू कधी हरवला, फुटला, बीजला, खराब झाला, तुम्हाला चेंडू आफ्टर लॉंग टाइम नवीनच दिला जाईल. नक्कीच आमच्या बॉल बॉयला विनंती की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे लगेचच. चेंडू जेव्हा जेव्हा जाईल ग्राउंडच्या बाहेर आपल्याला लगेच चेंडू आणून द्यायचा आहे. नेक्स्ट बॉल. ओव्हर द विकेटना फटका चांगला आहे. सुरेख शॉट आहे. फिल्डर भरपूर दूर राहतील. चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लीपर कव्हरच्या दिशेने येतोय. हा दणदणीत चौकार. चांगली बॅटिंग. जबरदस्त क्रिकेट. जुना जाणता खेळाडू आहे आणि चांगला खेळ, चांगला क्रिकेट त्याचा मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे धावफलक जाऊन पोहोचलाय. एकूण 21 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. या दरम्यान बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगला चेंडू येत असताना दीपक कमबॅक करतोय. दीपक वरती ऑलरेडी मात्र आक्रमण सुरू आहे. फलंदाज निलेशचा एक जुना जाणता खेळाडू जय महाराष्ट्र दामणगाव संघाचा. नेक्स्ट बॉल. उपदेवेकरना समोर 20 मध्ये खेळलेत. ऑनड्रायचा फटका. तिथे फिल्डिंग चांगली झाली. उचलून फेक करेपर्यंत सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या डबल टू 22 वरती धावफलक. षटक या दरम्यानचं मार्गस्थ असताना दुसरं षटक आहे. पहिल्या ओव्हर मध्ये एकूण धावा खर्च झाल्या होत्या 10. तो षटक होतं प्रमोद महातेरेचं टीमचे कॅप्टन ते होते. त्यानं भरपूर चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. पहिले 4 चेंडू. चेंडू शिल्लक आहे. अजून एक चेंडू बाकी आहे. 1 टू गो. चला आपण मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन फिल्डिंग मध्ये चेंजेस. दीपक राऊंड विकेट ना. या दरम्यान स्विचिटचा फटका. फटका तर दमदार आहे. शॉट ऑफ द डे. चेंडू मात्र जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर.
दमदार दर्जेदार हा येतोय भव्य षटकार. एकूण षटक 2 कंप्लीट. 14च्या सरासरीने 28 धावा स्कोर बोर्ड वरती. स्पर्धेचा पहिला दिवस चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर दुसरा देखील आपण फेरीला सुरुवात करू. दुसऱ्या फेरीतील आपल्याला मॅचेस चांगल्या पाहायला मिळतील. तलुली स्पोर्ट्स सलवली विरोधात मीत 11 कवाड अशी मॅच. चला वेळ थोडासा आपण कमी घ्या. जास्त आपल्याला वेळ कसं करायचं नाहीये कारण का ऑलरेडी भरपूर वेळ लागलाय. अशा दिवसामध्ये नक्कीच थोड्याशा मात्र आपण बघतो मॅच ज्या आहेत त्या स्लो सुरू आहेत. आता पुढच्या ज्या काही टीम खेळणार आहेत त्यांनी की सर्वांनी रेडी राहायचं आहे. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. वेळेवरती तुम्हाला रिपोर्ट करावा लागेल. रोहिदास थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाज. रोहिदास आपल्याला पाहायला मिळतील जहरी क्रिकेट संघ रांजनोली टीमच्या माध्यमातून. जहरी रांजनोली विरोधात संघ महाराष्ट्र दामणगाव. चांगली मॅच होईल कारण का दोन चांगल्या टीम आणि दोन सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. निलेश आणि सतीश का बॅटिंग करतोय. जबरदस्त क्रिकेट. लेफ्ट आर्म गोलंदाज. ऑफस्टिकच्या दरम्यान भरपूर बार आहे. गोकुलदास पाटील आम्हाला सांगतात की हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल. पुढे धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 29 इन अ बोट. धावफलक 29 वरती. नेक्स्ट बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका हवे ते मिस टायमिंग शॉट. झेलची संधी दीपक झेलच्या खाली आणि फलंदाज फेल. धक्का लागत असताना मात्र दामणगाव संघाला हा पहिला. नवीन फलंदाज 20 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी निलेशनं. नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन 22. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस करत असताना प्रमोद देशपांडे जे मागे आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. जेव्हा जेव्हा मात्र स्ट्राईक रोटेट होतं तेव्हा तेव्हा नक्कीच फिल्डिंग मध्ये बदल करावा लागतो आणि तो बदल आता सुरू आहे या मॅच मध्ये. पुढील चेंडू अकुटपायचा आहे. करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग तर चांगली झाली. दहावीतनं एक सिंगल मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते. पुढे धावसंख्या एकूण 30 वरती धाव फलक. षटका दरम्यानचं मार्गस्थ असताना तिसरा. रोहिदास या षटकामध्ये गोलंदाज आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकल्याच्या नंतर लगेचच आता फिल्डिंग स्वीकारली रांदोरी टीमच्या कॅप्टननं. सुंदर माता वातावरण आहे या मैदानावरती. सुंदर सकाळपासून वारे आपल्याला चारी बाजूने पाहायला मिळतात. क्लायमेट भरपूर सुंदर आहे. नेक्स्ट बॉल. शपथ झालेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टिक वरती भरपूर शपथ झाल्या. भावेश चेंडूने बॅटच्या संपर्काला नाहीये. त्याचं कारण चेंडूची लेंथ भरपूर चांगली होती. थोडंसं नक्की चेंडू मागे ठेवला. जाणून नक्की त्या चेंडू मागे ठेवला कारण की माहिती की ऑलरेडी शपथ झाला फलंदाज आणि लेंथ मध्ये लगेचच चेंजेस करत असताना गोलंदाज रोहिदास आल्या डॉट बॉल. संघाची धावसंख्या 30 वरती. वारा भरपूर आहे. भरपूर वारा आहे आणि चारी बाजूने आपल्याला वारे आहे. या दरम्यान अजय करत पाहायला मिळतात. पूल करण्याचा प्रयत्न. आपण पूलचा फटका. डीप मध्ये फिल्डिंग या दरम्यानची चांगली झाली.
चेंडू शोधून फेक करेपर्यंत धाव मात्र एकच मिळेल. चांगला षटक आतापर्यंत आपल्याला रोहिदासचा पाहायला भेटला. रोहिदासनं आतापर्यंत थांबवून ठेवला. एकही मोठा फटका अजूनही आला नाहीये. त्याचं कारण रोहिदासची गोलंदाजी भरपूर चांगली, तो विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय. जास्त जास्त मध्ये चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न नाहीये. लेंथ खूप चांगली आहे. प्रत्येकी वेळेस नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि लेंथ वरती जास्त लक्ष दिला. जास्त वेगाने मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न अजिबात आतापर्यंत केला नाहीये गोलंदाज या दरम्यान रोहिदास. आणि लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. हा देखील एक बेनिफिट आहे गोलंदाजाला. पुढील चेंडू ओव्हरपिच आहे. फटका सुंदर समोर खेळलेत. बॅक टू द बॉलर हिट पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सरपंच षटकार. $37 37 वरती धाव फलक. नेक्स्ट बॉल रोहिदास. शपथ झाले तर अजून एक चांगला फटका आहे. हा देखील चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. पेनल्टी लागते. रांदोली संघाला त्याचं कारण तुमचा 12वा खेळाडू ड्रेसिंग मध्ये नाही. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. स्पर्धा नक्कीच आमने होणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आहेत आणि या स्वतः अध्यक्ष साहेबांची ही स्पर्धा पाहायला मिळते म्हणून नियम भरपूर स्ट्रॉंग आहेत. नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या 45. पेनल्टी आपण ऍड केली आहे. गोलंदाज अक्षय. अंतिम षटक असणार आहे. डेट ओव्हरचं षटक ही टीमचे कॅप्टन भावेश साकिंग यांना सज्ज खेळण्यासाठी. चांगली मॅच नक्कीच होईल. दोन चांगल्या टीम आमने सामने आलेत. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका हवेत केला. मिस्तामिंग शॉट. तिथे फिल्डर उपस्थित नाहीयेत. मात्र चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 रन इथं धावून घेतल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. 47 धावा स्कोअरबोर्ड वरती. आम्ही लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू. कुठल्याही टीमच्या कॅप्टनसाठी थांबलं जाणार नाहीये. वेट कुठल्याही टीमचा आता केलं जाणार नाही. या गोष्टीची नोंद घ्यावी. वेळेवरती यावं लागेल. नेक्स्ट बॉल हा देखील कुटपाचा आहे. पुन्हा एकदा मिस्तामिंग शॉट. स्वतः मात्र भरपूर वेगानं गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न चांगला होता. भरपूर वेगानं पोहोचले होते. एवढं सोपं नाही. गोलंदाजी केल्याच्या नंतर फॉलो थ्रू मधून पुन्हा मागे जाऊन पुन्हा तेवढाच वेगानं धावून झेल पकडणं सोपं नाही. प्रयत्न चांगला केला. प्रयत्न अति परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न करावे लागतात आणि क्रिकेट खेळच असा आहे. इथे तुम्हाला शांत बसून किंवा एका जागेवरती थांबून काही होणार नाहीये. त्यासाठी धावपळ करावी लागते. धावा बनवण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागते. चेंडू रोखण्यासाठी या दरम्यान फिल्डिंग चांगली करावी लागते. या सगळ्या काय गोष्टी आहेत. या सगळं काय नक्कीच करणं गरजेचं असतं. चला वे कमी घ्या प्लीज. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण 48 वरती धाव फलक. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहे. डेट ओव्हरचा हा षटक आहे. म्हणजे सलामीवीर फलंदाज सतीश अजूनही खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. जो लेफ्ट आर्म फलंदाज आहे. चांगली बॅटिंग त्यांनी केली.
7 बॉल मध्ये 21 बनवल्यात मात्र त्याचा चेंडू चांगला आहे. लाईन मिस केली. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. जय महाराष्ट्र दामणगावला धक्का दुसरा. न्यू बॅटर प्रथमेश. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 48 वरती. नेक्स्ट बॉल या दरम्यानचा चांगला आहे. चांगली चांगली गोलंदाजी. फिरकीशी गिरकी आता मात्र पाहायला मिळते अक्षयच्या या षटकामध्ये. विकेट विकेट गोलंदाजी करत असताना आणि आताचा मात्र हा षटक आतापर्यंत रांजनोली संघासाठी भरपूर भरपूर चांगला राहिला. पुन्हा एकदा फटका हवेत. मिसामिंग शॉट. फिल्डर न मात्र प्रयत्न केला मात्र चेंडू त्यांना बीट करून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 4 धावा. टीमच्या कॅप्टन लगेचच टॉस बॉक्स मध्ये आपण बसून घ्यायचं आहे. कवा टीमच्या कॅप्टन आणि तरोली टीमच्या कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनना बसून घ्यायचं आहे लगेचच. नेक्स्ट बॉल. अकोटप्पाचा हा देखील चांगला मात्र हा भरपूर वेगानं होता. एकूण षटक संपले 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जय महाराष्ट्र क्रिकेट संघ दामणगावची धावसंख्या 52 वरती 2 धक्के लागले होते. नक्की चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. 53चं टार्गेट असणार आहे जय हरी क्रिकेट संघ रांजनोलीला या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. आपण टॉस लगेचच करूया टॉस बॉक्स मध्ये. शनिवार दरम्यान भास्कर पाटील दोन्ही पाहुण्यांना विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये या लगेचच. नक्कीच आपण बघतोय सुरेश पाटील यांच्या स्मरणार्थ आमचे सचिन पाटील यांच्याकडे नक्कीच नक्कीच माफ करा टॉस बॉक्स मध्ये नक्कीच जो कॅप्टन टॉस जिंकेल त्यासाठी नक्कीच एक सीट पे देखील आहे ती देखील आपण नंतर देऊ. टॉस कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण टॉस करूया. टॉस आपण करतोय टॉस का बॉस मध्ये एमडी स्पोर्ट्स अशी मागणी आहे. टॉस भरपूर दूर गेला आहे. भरपूरच दूर गेला. एमडी स्पोर्ट्स पुन्हा एकदा नक्कीच तेच झालंय. टॉस झाला टॉस जिंकला पण टॉस विनिंग कॅप्टनला देऊया सी देऊया. नक्कीच आमचे मित्र कैलासवासी सूरज पाटील यांच्या स्मरणार्थ आमचे सचिन पाटील यांनी नक्कीच आम्हाला पुरस्कृत केलं. थँक्यू सो मच. पाहुण्यांना विनंती आपण बसून घ्या पुन्हा एकदा. या दरम्यान आमच्या VIP डाईस वरती टॉस झाला मित्रा. 4 ओव्हरची ही देखील मॅच असणार आहे आणि या टॉस तुम्ही जिंकलाय. का असेल निर्णय? फिल्डिंग. नक्कीच चांगला खेळ गवा टीमचा आपल्याला पहिला नक्कीच मॅच मध्ये पाहायला भेटला.
तो जो संघ खेळला होता पहिल्या मॅचमध्ये तो संघ की काही चेंजेस काही खेळाडू आपल्याला नवीन पाहायला मिळतील? नाही, तोच संघ आहे. तुम्हाला देखील शुभेच्छा विजयासाठी. टॉस अगर आप जीतते थे तो क्या रीजन के लिए थे? बैटिंग ही लेने वाले थे। कुछ रीजन? हमारा बैटिंग पावर स्ट्रांग है और हम लोग ज़्यादा से ज़्यादा रन बनाने की कोशिश करेंगे। नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा विजयासाठी. टॉस झाले आणि टॉस या दरम्यान जिंकलाय कवा टीमच्या कॅप्टन आहे. नक्कीच त्यांनी घेतली प्रथम फिल्डिंग आणि तरुली सोबत तरुली संघ पहिल्या इनिंग मध्ये करणार आहे बॅटिंग. आपण लगेच जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. नक्की तिथे सज्ज आहेत आमचे योगी पाटील. खुक्स्याचा दमदार आणि बुलंद असा आवाज पुन्हा एकदा नक्कीच तुमच्या सोबत असणार आहे कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद राहुल भोईर. अतिशय जबरदस्त समालोचन मित्रांनो. तुम्ही पहिल्या डावामध्ये राहुल भोईरचं तुम्ही ऐकलं आणि चांगली बॅटिंग इथे मात्र जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पहिल्या डावामध्ये पाहिली. 52 धावा 4 षटकामध्ये जोडल्या आणि हा सामना जिंकायचा असेल तर जय हरी राजनोली संघाला एकूण 4 षटकामध्ये 53 धावांचा पाठलाग इथे मात्र करावा लागेल. तर सलामी जोडी तुम्ही एक खेळपट्टीवर पाहता प्रमोद म्हात्रे आणि त्याच्या समेत आहेत जितू आणि षटकाला मात्र सुरुवात करेल भावेश. पंच सुद्धा आमचे दोन्ही सज्ज झालेले आहेत. सामना सुरू होण्याचा इशारा आमच्यापर्यंत इथे मात्र पोहोचवला जातोय. अतिशय लेजंड खेळाडू आपण जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रमोद म्हात्रे ऑन स्ट्राईकवर आहेत. त्यानंतर त्याच्या सोबतीला आहेत जितू नॉन स्ट्राईक एंडला तर तुम्ही पाहू शकाल. आणि भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्या षटकाला सुरुवात करेल. पहिल्या चेंडू चेंज ऑफ पेस अतिशय सुंदर योग्य टप्पा इथे मात्र प्राप्त केला. परंतु या ठिकाणी एक रिस्की सिंगल प्रमोद म्हात्रेने पूर्ण केली. जर चेंडू व्यवस्थित गोलंदाजीने गॅदरिंग केला तर कदाचित काहीतरी चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जर त्याला मात्र कुठलाही महत्त्व नाही आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. स्वतः खातं इथे मात्र उघडलं गेलं आणि सिंगाची श्रीगणेशा इथे मात्र होत असताना एका धाब्याने पहिला षटक खूप इम्पॉर्टंट असलेला राजनोली संघाचा आपण विचार केला तर पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. अजून एक चांगला चेंडू फेक की पंचांना प्रश्न विचारला. परंतु आपण जर पाहिलं तर पिचिंग चेंडू मात्र कुठेतरी ऑफस्टिकच्या पलीकडे पाहायला मिळाली आणि त्याचमध्ये पंच गोकुळ पाटील सरांनी ही अपील फेटाळले आणि लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत दिला जातोय पोचवला जातो. या आणि या अवांतर धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय चांगला निर्णय पंच गोकुळ पाटील सरांचा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. BC4चे एक नामांकित पंचाची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या पंच शकील कोटी सर सुद्धा आहेत स्क्वेअर लेगचे पंच आणि त्यानंतर आमचे तिसरे पंच राजेंद्र पाटील आहेत मॅन फ्रॉम कोण. आणि जर आम्हाला जर वेळ भासली तर कुठेतरी पंचांची मात्र कमतरता आहे तर आमचे रामकृष्ण काकडे सज्ज आहेत. दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं शुभागमन दिलेलं आहे. त्यांचं नेहमीच प्रत्येक वर्षी मोलाचं सहकार्य आणि चांगली साथ त्यांची आयोजकांना नक्कीच लाभत असते. इथे मात्र ऑन साइडला क्रॉस बॅटेड फटका चेंडू पाठवला सीमेरेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा येतोय. रामकृष्ण काकडे यांचं स्वागत करणारा हा षटकार. एक्झिक्यूटिव्हला जितूने आणि ह्याच फटक्यांची मात्र कुठेतरी अत्यंत गरज आहे. तो फटका जितूच्या बॅटमध्ये पाहायला आपल्याला. प्रमोदने मात्र हा फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला कारण पहिल्या चेंडूवर सिंगल धाव प्रमोद म्हात्रेंनी जोडली होती. त्यानंतर जुनी तलवार इथे मात्र कुठेतरी चमकताना आपल्याला पाहायला मिळाली. भावेश पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होतोय. इथे मात्र पुन्हा एकदा फटका हवेत खेळला. मिस टायमिंग फटका आहे. डीपवर क्षेत्रशः चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या अवकाशाच्या बाहेर मात्र हा झेल होता. सेफ प्लॅन होते चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत चेंडू फेक करतील उचलून तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. पुन्हा तुम्ही पाहू शकाल अगदी भरपूर वेगाने वाहरा तिथे मात्र वाहताना तुम्ही पाहता. सरपंच चषक 2022चा हा महासंग्राम
मी या मंडप डेकोरेटर्सला नक्कीच विनंती करेन, जो पडदा मात्र मैदानाच्या आत पडला आहे तो तुम्हाला नक्कीच या ठिकाणी उचलून त्याला परफेक्टली फिट करायचा आहे. भावेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल बिनगडीपात 10 धाबा धावफलकावर. आणि इथे मात्र सरळ बॅटर लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडूला उंची जास्त मिळाली परंतु डीप लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये इथे मात्र ठिकाणी क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. अगदी लिजंड खेळाडू पाहू शकाल तुम्ही धामणगाव संघाच्या माध्यमातून. दिगंबर होते त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग त्याच्याकडे पाहायला मिळाली. थोडीशी निराशा आहेत लॉंगॉनच्या खेळाडू तर पाहिले तर अगदी चेंडूपर्यंत तो पोहोचला नाही आणि त्याच अनुषंगाने तो निराश असताना परंतु 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहतोय आपण. प्रमोद म्हात्रेचा विचार केला तर प्रत्येक दिशेने मात्र शॉर्ट फिनिशिंग चांगल्या प्रकारे करतोय आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे. भरपूर वर्ष आपण जर पाहिले तर राजमुले गावासाठी त्यांनी मात्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं योगदान दिलेलं आहे आणि अजूनही मात्र ठिकाणी खेळताना त्यांना तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहता. बेल कमी घ्या. आपण जर सिटी क्रिकेटचा विचार केला तर जय भोलेनाथ सरोलीपाडा संघासाठी सुद्धा त्यांनी मात्र भरपूर वर्ष योगदान दिलं. इथे मात्र सरळ बॅटन लॉप करण्याचा प्रयत्न, फटका तर खूपच छान आहे परंतु लॉंग ऑनला अजूनही मात्र पाहिले तर क्षेत्र सज्ज आहेत. दुसरी धाब्यात इथे मात्र रिस्की इथे मात्र ठिकाणी उचलली आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र शेवटच्या चेंडूवर पूर्ण केल्या. तर पहिल्या षटकाची समाप्ती इथे मात्र होत असताना तुम्ही पाहू शकाल बिनगडी बाद 14 धावा. टार्गेट आहे 53 धावांचं आणि इथून मात्र जिंकण्यासाठी 3 षटकांमध्ये आता मात्र 39 धाब्यांची अजूनही गरज आहे. क्षेत्रशी लगेच सजवायचं आहे, तुम्ही जास्त विलंब या ठिकाणी करू नका. प्रति षटकापैकी अजूनही पाहिले तर 13ची सरासरीने इथून मात्र धाबा जोडावा लागतील. तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही मात्र 39 धाब्यांची गरज आणि दुसऱ्या षटकाला मात्र गोलंदाज सुरुवात करेल धामणगाव संघाच्या माध्यमातून. तेजेश युवा आहे परंतु टॅलेंट भरपूर आहे या गोलंदाजाकडे. राईट ओव्हर द विकेटने षटकाला सुरुवात करेल. इथे मात्र अकुट्टपाचा चेंडू ऑन साईडला उडवला, चेंडू हवेत आहे. डीप वन मात्र क्षेत्रश घेत आहे, थोडेसे स्लिप झाले आणि त्याच वेळी मात्र डीप स्क्वेअरला मात्र चांगलं क्षेत्रश बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि 2 धाबा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या फलंदाजाने. आपण जर विचार केला तर मोठे फटके मात्र पाहायला मिळत नाही परंतु डबल इथे मात्र धाबा मागील 4 चेंडूचा आपण जर विचार केला तर दुहेरी धाव इथे मात्र वारंवार पाहायला मिळते. म्हणजे आपण म्हणू शकतो किती चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन विकेट या दोघांमध्ये किती चांगला समन्वय पाहायला मिळतो. या आखो में इशारा आणि इथे मात्र वारंवार प्रत्येक फटक्यामागे 2-2 धाबा इथे जरी जोडल्या तरी सुद्धा तुम्ही त्या धाबांपर्यंत नक्कीच पोहोचू शकता. आणि इथे मात्र एक चान्स होती, जर परफेक्टली टायमिंग झालं असतं तर लगेच सीमारेषा ओलांडू शकला असता परंतु परफेक्टली मिडलिंग झालं नाही आणि चेंडू मात्र जमिनीला गुदगुला करत निघून गेला डेप स्क्वेअर लेगकडे. 1 धाव इथे मात्र कंप्लीट पाहायला मिळाली आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर धाव येते ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जय हरी राजमौली संघाचा विचार केला तर, कारण आतापर्यंत एकही डॉट चेंडू इथे मात्र दोन्ही फलंदाज खेळले नाहीत. एक चेंडू मात्र पाहिलं तर जितूने मात्र केला होता परंतु लेगबायच्या स्वरूपात तिथे मात्र सुद्धा एक धाव फलंदाजाने पूर्ण केली होती आणि याच्याने धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 17 धाबा धावफलकावर. आतापर्यंत 17 धाबांची पार्टनरशिप भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र ऑन साईडला फटका तर खूपच छान परंतु वाईडिश लॉंग ऑनला मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहेत
अगदी योग्य त्यावेळी चेंडूवर झेप घेतली आणि पुन्हा एकदा दुहेरी आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्यावेळी तुम्ही एखाद्या वेळी जर चेंडू गॅपमध्ये जर पाठवला तर नक्कीच या मैदानावर दुहेरी तेरी धाव तुम्ही जोडू शकता आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र धावांचा पाठलाग राजमुली संघाच्या माध्यमातून केला जातोय. यानंतर तुम्ही पुढची मॅच पाहणार आहात. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तलवली स्पोर्ट तलवली विरुद्ध मीत 11 कवाड असा हा सामना तुम्ही पाहणार आहात. नाणेफेकी संपन्न झालेली आहे. इथे मात्र ओव्हरपेच चेंडू बॅटच्या रडारमध्ये टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हा बाई सफर आणि चेंडू पाठवलाय ज्या दिशेने किरोली गाव वसलेला आहे त्या दिशेने आणि हा येतोय षटकार. वय आपण जर पाहिलं तर प्रमोद म्हात्रेने जर नक्कीच 40 क्रॉस केलेली आहे, परंतु मात्र फटका जर पाहिजे तर खरोखर युवकांना लाजवणारा हा फटका तुम्ही पाहता. मागच्या सत्रामध्ये कास्तेच्या ट्रॉफीमध्ये सलग 6 चेंडूवर 6 चौकार सुद्धा प्रमोद म्हात्रेने लगावले होते आणि ज्या ज्यावेळी रांदोली संघ या परिसरामध्ये खेळण्यासाठी येतोय त्या त्यावेळी प्रमोद म्हात्रेचं चांगलं योगदान आपल्या संघाला नेहमीच लागत असतो. थोडीशी मिसफील्ड पाहिली आपण डेप मिडविकेटला आणि मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या आणि काय जबरदस्त इथे मात्र आणखी फलंदाजी आणि त्यानंतर धाबा सुद्धा मात्र भरपूर वेगाने इथे मात्र पळून काढतोय. चांगले रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा मात्र त्याच्याकडनं पाहायला मिळतोय आणि आपण जर आतापर्यंत विचार करतो त्यांनी एकूण 7 चेंडू फेस केलेले आहेत आणि 7 चेंडूचा आपण जर विचार केला 8 चेंडूमध्ये 23 धाबांचं आतापर्यंत आणखी योगदान देतोय आणि एकूण धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर 27 धाबा. 13 चेंडू शिल्लक 26 धाब्यांची अजूनही गरज आहे आणि त्यानंतर अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय प्रमोद म्हात्रेच्या बॅटमधून. AK-47 टू 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 छरान. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स इथे मात्र पाहायला मध्ये प्रमोद म्हात्रेचं कौतुक करावं तेवढं. 40 क्रॉस करून सुद्धा मात्र जर अशा प्रकारची बॅटिंग होत असेल आणि बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर प्रमोद म्हात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. 12 चेंडूमध्ये आता मात्र 20 धाब्यांची गरज एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. फिल्डिंग लगेच सजवायची आहे जयराजच्या दामणगाव संघाला विनंती करतोय आणि या दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल तेजसने 19 धावा खर्च केल्या. भरपूर महागडा षटक. तर तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतोय गोलंदाज उदय आणि पहिला चेंडू पाहिला तर धाबा स्टिकच्या पलीकडे मात्र पाहायला आपल्याला पंचांचा वाईटचा इशारा. या धाबांपासून मात्र कुठेतरी वाचावावं लागेल. तुम्ही जर अशा धाबा जर इथे खर्च केला तर मात्र कुठेतरी हा सामना देखील प्रतिस्पर्धी संघ तुमच्या हातातून मात्र देखील हिसकावून घेऊ शकतो आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला आता मात्र जय हरी राजनोली संघ पाहायला मिळतोय. इथं मात्र डाबा स्टिकवर चेंडूचा फेक आणि मात्र स्लॉक केला आहे आणि चेंडू पाठवला लॉंग लेगच्या दिशेने. जीतच्या बॅटमध्ये हा येतोय सवकार. आता मात्र दोन्ही या बाजूने मात्र आक्रमण सुरू आहे आणि ज्यावेळी दोन्ही बाजूने आक्रमण सुरू असतोय त्यावेळी मात्र गोलंदाजाची डोकीदुखी अजून मात्र या ठिकाणी वाढत असते. मात्र या ठिकाणी खराब सुरुवात या षटकाची सुद्धा पाहिली आपण उदयच्या माध्यमातून. पहिला चेंडू स्फेअर आणि त्यानंतर 4 धाबा इथे मात्र फलंदाजाने जोडल्या. समीकरण होतं 12 चेंडू आणि 21.
20चं समीकरण होतं आणि आता मात्र 5 धावा पहिल्याच चेंडूवर इथे मात्र खर्च केला आणि त्यामध्ये अजून एक अतिरिक्त धाव नक्कीच जोडली जाऊ शकेल. पंचांचा वाईटचा इशारा आणि आता मात्र चेंडू शिल्लक असतील 11 आणि धावांची आवश्यकता आहे 14. 53 धावांचा पाठलाग करत असताना मात्र असं वाटलं नाही की कुठेतरी दबावाच्या स्थितीमध्ये मात्र बॅटिंग राजमुली संघाने फलंदाज करताना जो त्यांचा नॅचरल केला आहे तोच खेळ त्यांनी मात्र प्रस्थापित केला. आता मात्र गुडघ्यावर बसून फटका त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू थोडंसं दूर राहिला. भरपूर चेंडूने बॅटमध्ये मात्र अंतर पाहायला मिळाला आणि आत्तापर्यंत हा पहिला डॉट चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवर इथे मात्र आपल्याला धावा पाहायला मिळाला. सिंगल, डबल, लेग बाईज, वाईटच्या स्वरूपात, षटकारच्या स्वरूपात आणि त्याचमुळे पाहतो की विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करत असताना जय हरी राजनोली संघ फुलटो असा आहे, थांबणार नाही. ऑन साइडला वारा भरपूर वेगाने वाहतोय आणि त्या वाऱ्याच्या साह्याने चेंडूला मात्र पाठवलाय डेप आणि मी नेहमीच सांगतो जिथे वारा तिथे मारा हा येतोय. अजय नक्कीच कालजावर भरपूर भरोसा आहे डीजे अजयचं, परंतु इथे मात्र प्रमोद आणि जितूवर भरपूर भरोसा आहे तो म्हणजे राजनोली संघाचं. इथे मात्र चिटू डॉट आलाय. आज तुम्ही आता ऐकता या स्पर्धेच्या माध्यमातून राहुल भोईर आहेत, अजय गरत आहेत, मी स्वतः योगेश पाटील आहे. परंतु शुक्रवारीच्या दिवसामध्ये तुम्ही रेश्मा मयेकरला सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहात आणि कदाचित सुपर संडे मध्ये कॉमेडी किंग दशरथ पाटील सुद्धा या स्पर्धेचं नक्कीच घटक होऊ शकतात. इथे मात्र अडकणी पुन्हा एकदा फटका उचलला, चेंडू हवेत आहे, जेवढी उंची तेवढा अंतर प्राप्त केला आणि या ठिकाणी चेंडूला मात्र पाठवला मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी हा धावसंख्या तुम्ही पाहू शकता 51 धावा 50 एफ. विजयासाठी फक्त 2 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू 2 धाब्यांची गरज. एकतर्फा सामना इथे मात्र पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा फटका मात्र खूपच छान पाहायला मिळतो. चेंडू मात्र गॅपनं ट्रॅव्हल होते लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये एक धाव कंप्लीट केली. जोपर्यंत फेक करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय जय हरी रांजुल्या टीमनं. 53 धावांचा पाठलाग करत असताना हा आव्हान त्यांनी 3 षटकामध्येच मात्र पूर्ण केला. खूपच छान बॅटिंग प्रमोद म्हात्रे आणि जितूचे पाहायला मिळाले. नाबाद प्रमोदने 9 चेंडू फेस केले, 29 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 3 गगनभेदी षटकार त्यांनी मात्र या ठिकाणी लगावले.